कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहार योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी 2 जुलै 2025 रोजी दिले होते। यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं वारंवार आंदोलन करून निवेदनं देण्यात आली आहेत। मात्र याची दखल न घेतल्यानं आज कृती समितीच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आलं। शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात टेबल मांडून प्रतिकात्मकरित्या भ्रष्ट अधिकाऱ्याला चिकन बकऱ्याची मुंडी पैसे देत निषेध व्यक्त करण्यात आला। 6 महिने उलटले तरी चौकशी का केली नाही, निव्वळ भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय। या मागण्यांचं निवेदन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना देण्यात आलं। 2 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करावा, अन्यथा उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रतिकात्मक शिक्षण अधिकाऱ्याचा कोल्हापुरी भाषेत मुंडी मटण पैशाच्या नोटा देऊन या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि या विभागाच्या कुणीतरी नव्याने या ठिकाणी दाखल झालेल्या शिक्षण उपसंचालक कोळेकर मॅडमना आम्ही सांगितलं की तातडीनं या 2 दिवसामध्ये हा जो अहवाल आहे तो आम्हाला सादर करावा, जनतेसमोर ठेवावा आणि दोषींवर कारवाई करावी। जर या 2 दिवसामध्ये त्यांच्याकडून यावर कारवाई झाली नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलन या शिक्षण उपसंचालकांच्या विरोधामध्ये केलं जाईल आणि त्याची जी काही मानहानी होईल आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण उपसंचालक राहतील। यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, राजाभाऊ कोळेकर, कादरभाई मलबारी, लहुजी शिंदे, महेश जाधव, प्रकाश आमटे, राजाराम कांबळे, चंद्रकांत पाटील, सुधा सरनाईक, मयुरी सुतार, सुनीता पाटील, रेश्मा पोवार, निशा भोसले, रोहिणी जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, अमृत शिंदे आदी उपस्थित होते।